जय भीम जय शिवराय मित्रांनो. काय तुम्हाला माहिती आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्टॉक अँड शेअर मार्केटचे भारतातील सगळ्यात पहिले ॲडवायझर होते आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कंपनीसुद्धा काढली होती. परंतु ही कंपनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना का बंद करावी लागली? 9 ऑक्टोबर 1916 मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लंडनमध्ये स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अँड पॉलिटिक्स सायन्समध्ये प्रवेश घेतला होता. कोलंबिया विद्यापीठामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी MA आणि PhD साठी अर्थशास्त्राचाच विषय घेतला होता. त्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लंडनमध्ये गेले त्यावेळेला त्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना BSc ची एक्झाम न देता थेट MSc मध्ये प्रवेश मिळाला. शिफारस प्राध्यापक कॅनन यांनी केली होती आणि ती लंडन विद्यापीठाने मान्य केली होती. प्रचंड जिद्द आणि आपल्या अभ्यासाच्या जोरावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी एका टायमाला 2 डिग्र्या घेण्यासाठी ठरवले. त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लंडनमध्येच ग्रेज इन या कॉलेजमध्ये बॅरिस्टरसाठी ॲडमिशन घेतला. तो दिवस होता 11 नोव्हेंबर 1916. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लंडनमध्ये स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये MSc साठी विषय निवडलेला होता. तो विषय होता प्रॉव्हिन्शियल डिसेंट्रलायझेशन ऑफ इम्पेरियल फायनान्स इन ब्रिटिश इंडिया. एकीकडे ब्रिटिशांचे आपल्या देशावर राज्य आणि त्यांच्या देशामध्ये जाऊन आपल्या मागण्या जागतिक स्तरावर मांडणे एवढे मोठे धाडस फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच करू शकतात. परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे लंडनमध्ये शिकत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर केवळ त्यांना मिळणाऱ्या शिष्यवृत्तीच्या जोरावर शिकत होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांकडे मुबलक पैसा नव्हता आणि अशा परिस्थितीमध्ये एखादा राजहंस जसा पाण्याविना तडफडतो तसे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे पैशाविना तडफड होते. आर्थिक अडचणीमुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना लंडन सोडून पुन्हा भारतामध्ये यावे लागले. त्याच्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारतामध्ये आले. त्याच्यानंतर त्यांनी 2 पारशी मुलांचे प्रायव्हेट ट्युशन घेतले. ते प्रत्येकी त्यांना 50-50 रुपये असे 100 रुपये मिळायचे. त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्टॉक अँड शेअर्स मार्केटमध्ये ॲडवायझर म्हणून स्वतःची कंपनी उघडली आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या देशातील जे मोठमोठे व्यावसायिक होते, ज्या कंपन्या होत्या, त्यांना ते आपली सल्ले देत होते. परंतु इथल्या प्रस्थापित लोकांना ज्या वेळेला कळाले की एखाद्या महाराचा मुलगा हे सुवर्णांना सल्ले देतोय, कंपनी चालवण्यासाठी मार्गदर्शन देतोय, त्यावेळेला त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विषयी अफवा पसरवल्या की एखादा महाराचा मुलगा आपल्याला अशा गोष्टीचा मार्गदर्शन करतोय आणि त्या लोकांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची कंपनी बंद पडण्यासाठी भाग पाडले. बंधूंनो, सगळ्यांना माहिती असेलच की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्टॉक अँड शेअर मार्केटमध्ये सगळ्यात प्रथम ॲडवायझर म्हणून स्वतःची कंपनी उघडली. परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अशा पद्धतीने ती बंद करावी लागली. बंधूंनो, माहिती आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. जय भीम जय शिवराय.